नमस्कार, रुचिरा कुकिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तिळीचे लाडू। त्यासाठी लागणार आहे पावशर गूळ, पावशर तिळी। कढईमध्ये प्रथम तीळ भाजून घ्यायची आहे। तीळ ही कमी गॅसवरच भाजायची आहे। तीळ भाजून झाली आहे, एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता यात डाळ्या घेतलेल्या आहे पाव कप, त्या फक्त गरम करायच्या आहे। कढईमध्ये 1 टेबलस्पून पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये गूळ टाकणार आहोत। गूळ पूर्ण मेल्ट होऊ द्यायचा आहे आणि कमी गॅसवरच पाक करायचा आहे। गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे, यावर पूर्ण बबल्स दिसल्यानंतरच आपल्याला पाक चेक करायचा आहे। अशा प्रकारे पाक स्ट्रेच झाला पाहिजे, म्हणजेच गोळीबंद पाक करायचा आहे। आता यामध्ये तीळ मिक्स करून घेऊ। तीळ चांगली मिक्स झाली की कढईला थोडे तूप लावून घेऊ, म्हणजे खाली चिकटणार नाही। आता हाताला पण थोडे तूप लावून घेतलेले आहे, म्हणजे हाताला गरम लागणार नाही आणि चिकटणार पण नाही। आता त्याचे लाडू बांधून घेऊ। यामध्ये 50 लाडू तयार होतात, वजनानेच अर्धा किलो लाडू तयार होतात। अशा प्रकारे सर्व लाडू तयार झालेले आहे। खमंग खुसखुशीत असे तिळीचे लाडू करून बघा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी रुचिरा कुकिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।